नमस्कार. आज आपण देवदिवाळी बद्दल माहिती बघणार आहोत. दिवाळीनंतर बरोबर 1 महिन्याने देवदिवाळी साजरी करतात. मायनर एशिया या भागामध्ये वैदिक हिंदू संस्कृती होती. तिथे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा हा वर्षारंभ मानला जात असे. देवदिवाळी हा सण तिथे साजरा केला जात असे. देवदिवाळी हा सण म्हणजे आपले कुलदैवत, ग्रामदैवत, उपास्य दैवत व आपल्या पूर्वजांची आठवण ठेवणे हे होय. या दिवशी जेवणात वडे व घारगे केले जातात. या दिवशी केळीच्या पानावर सर्व देवतांचे नैवेद्य वेगवेगळ्या पानांवर दाखविले जातात. पितरांसाठी नैवेद्याचे पान करून नैवेद्य दाखवितात. कुलदेवतेच्या नावाने दाखवलेला नैवेद्य घरात प्रसाद म्हणून सर्वांना त्यातले पदार्थ देतात. इतर नैवेद्याची पाने गाईला खाऊ घातली जातात. संध्याकाळी दिवे लावतात, रोषणाई करतात व दिवस आनंदात घालवितात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस अनरक नावाचे व्रत करतात. हेमंत व शिशिर ऋतूत हे व्रत करतात. प्रतिपदेला या व्रताची सुरुवात करतात. ओम नमः केशवाय या मंत्राचा रोज 108 वेळा जप व केशव म्हणजे विष्णूची पूजा करतात. मार्गशीर्ष प्रतिपदेस धान्य व्रतास प्रारंभ करतात. या व्रताचा कालावधी 8 महिने आहे. प्रत्येक प्रतिपदेला उपवास करून अग्नीची पूजा करतात. लाल फुलांनी अग्नीची पूजा करतात. खिरीचा किंवा शिऱ्याचा नैवेद्य दाखवितात. कुलस्वामी व कुलदेवी यांचे विस्मरण होऊ नये. हिंदू संस्कृतीप्रमाणे घरातील कर्ता जशी आपल्या सर्व कुटुंबाची देखभाल करतो, चरितार्थ चालवतो, तसेच कुलस्वामी कुलस्वामिनी आपल्या घराची काळजी व देखभाल करतात. रोज एकदा तरी त्यांचे स्मरण करावे. वर्षातून एकदा तरी दर्शन घ्यावे. कुलस्वामिनीची ओटी भरावी. शक्य असल्यास चांगली साडी द्यावी.